आजच्या फ्लॅट कल्चरमध्ये जिथे आपल्याला दिशा निवडण्याची संधी नसते तिथेही वास्तूचा फायदा घेता येतो का? हो, तर या बाबतीत थोडंसं सविस्तर सांगतो संदेश, की अजूनही आपण इंग्रज निघून गेले परंतु त्यांची मानसिक गुलामगिरी आपण सोडलेली दिसत नाही. कारण पाश्चिमात्य देशांमध्ये ही थंडी असते, शीतकटिबंध आपण ज्याला म्हणतो, तिथे आर्किटेक्चर असं बिल्डिंग बनवतात की जेणेकरून उत्तर, पूर्व, पश्चिम आणि दक्षिणेकडनं अधिकाधिक ऊन आणि प्रकाश ऊर्जा यावी. परंतु आपण तिथले आर्किटेक्टची नक्कल करायला जातो आणि अजूनही आपण उष्णकटिबंधामध्ये भारतामध्ये पण तशाच इमारती बनवायला पाहतोय. खरं तर मुख्य दिशा आणि उपदिशा याचा मेळ संपलेला असतो. ज्याला टॉप व्ह्यू जर का आपण बघितला तर तो फुलपाखराच्या आकाराचा दिसतो, म्हणजे ज्याला तिरकी नॉर्थ आहे अशा प्रकारची दिसून येते. मग अशा ठिकाणी विदिशा भवन आपण शक्यतो टाळावं असंच आपण सांगतो. आणि जरी तो टाळता आला नाही तर कमीत कमी उत्तर आणि पूर्व ओपन असावी आणि दक्षिण आणि पश्चिम बंद असावी, एवढं तरी पाहणं आवश्यक आहे. आणि टॉयलेटच्या बाबतीत जर का विचार केला तर मध्य, दक्षिण, नैऋत्य, पश्चिम आणि वायव्येला टॉयलेट हव्या, अशा कमीत कमी ह्या 2-3 गोष्टी तरी पाळाव्यात. तर खरोखर मी असा काही दिवस झाले मी प्रयत्न करतोय अशा प्रकारचे व्हिडिओज बनवण्याचे. आपण नक्कीच आवडल्यास आपण त्याला कमेंट करावं, सबस्क्राईब आणि लाईक नक्की जरूर करावं. आणि अशा प्रकारचा भाग जर का आपल्याला निवडीचा, फ्लॅट निवडीचा गरज जर का असेल तर त्यांनी नक्की आपण वरील फोन नंबरवरती आपण कॉल करू शकतो. जय गुरुदेव.